सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह गावाच्या हद्दीतील शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कवठे महांकाळ तालुक्यातील रांजणी येथील सतीश शामराव पवार वय 42 हे मागील शनिवारपासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच सोमवारी म्हणजेच 18 तारखेला सकाळी गावाच्या हद्दीतील एका शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलीस पाटील वर्षाराणी चव्हाण यांनी कवठे महांकाळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे रांजणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.